नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. या चॅनलवर आपण पूर्णयोग याच्या संबंधी काही जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. आपल्याला हे आता एव्हाना माहीत झालेलं आहे की पूर्णयोग त्याची जी साधना आहे ती समन्वयकारी साधना आहे. म्हणजे पूर्णयोगामध्ये कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा जसा समन्वय केलेला आहे त्याचप्रमाणे या योगामध्ये राजयोग, तंत्रयोग, हठयोग यांचा देखील समन्वय केलेला आहे. आणि म्हणून या साधनेला किंबहुना या योगाला समन्वयकारी योग असं म्हणण्यात येतं. या योगामध्ये ज्या साधना पद्धतींचा अवलंब केला जातो त्यामध्ये ध्यानाचंही काही एक विशेष महत्त्व आहे. तेव्हा पूर्णयोगांतर्गत ध्यान हे कसं केलं जातं, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, या सगळ्या गोष्टी आणि प्रामुख्याने त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि त्यासाठी आपण श्री माताजींनी, म्हणजेच आपण ज्यांना मदर असं म्हणतो, त्या मदरनी वेळोवेळी साधकांना ज्या ध्यान पद्धती सांगितलेल्या आहेत त्यांचा विचार आपण आता करणार आहोत. ही एक 6 भागांची मालिकाच आपण इथे सादर करणार आहोत. यामध्ये पूर्णयोगांतर्गत ध्यान कसं केलं जातं त्यातल्या काही निवडक पद्धतींचा समावेश आपण या मालिकेमध्ये करणार आहोत. बरेचदा ध्यान करणं म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसतं. म्हणजे काही वेळेला तर अगदी अशी बाळगोत समजूत असते की डोळे मिटून बसलं की ध्यान झालं. ध्यान कशासाठी केलं जातं याच्याबद्दल सुद्धा पुष्कळ समज अपसमज असतात. तेव्हा आपण माताजींच्याच शब्दामध्ये हे जाणून घेऊया की ध्यान नेमकं कशासाठी केलं जातं. माताजी काय म्हणतात बघूया. तुम्ही दिव्य शक्तिप्रत स्वतःला उन्मुख खुले करण्यासाठी ध्यान करू शकता. तुमच्यातील सामान्य चेतनेचा त्याग करण्यासाठी म्हणूनही तुम्ही ध्यान करू शकता. तुमच्या अस्तित्वामध्ये अधिक खोलवर प्रवेश व्हावा म्हणून तुम्ही ध्यान करू शकता. स्वतःचे पूर्णतया आत्मदान कसे करावे हे शिकण्यासाठी म्हणून तुम्ही ध्यान करू शकता. या व अशा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्ही ध्यान करू शकता. शांती, अचंचलता, निश्चल नीरवता यामध्ये प्रवेश व्हावा म्हणूनही ध्यान करू शकता. लोक बहुधा यासाठीच ध्यान करतात पण त्यात त्यांना यश मिळत नाही. रूपांतरणाची शक्ती प्राप्त व्हावी म्हणून देखील तुम्ही ध्यान करू शकता. तुमच्यामधील कोणत्या गोष्टींचे रूपांतर व्हायला हवे त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. प्रगतीची दिशा ठरवण्यासाठी ध्यान करू शकता. एवढेच काय, पण अगदी व्यावहारिक कारणांसाठी देखील तुम्ही ध्यान करू शकता. तुम्हाला एखादी अडचण दूर करायची आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे, एखाद्या कृतीमध्ये किंवा तत्सम एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. असं माताजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा यातले जे काही परिणाम आत्ता जे आपण विचारात घेतले की उदाहरणार्थ चेतना विशाल करायची आहे म्हणजे वायडनिंग द कॉन्शियसनेस, किंवा दुसरं म्हणजे अभिप्सारूपी ज्योत हे एक आहे, किंवा मन शांत करणं यासाठी ध्यान आहे, किंवा अंतरंगामध्ये शिरण्याची सवय करणं याच्यासाठी ध्यान आहे. त्या गोष्टींसाठी ध्यान करण्याचे मार्ग माताजींनी वेळोवेळी साधकांना सांगितलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत जे येऊन पोचलेले आहेत ते इथे तारादीदींच्या मार्फत. या तारादीदी म्हणजे ज्यांचं बालपण श्री माताजींच्या छत्रछायेखाली गेलं आणि आज
ज्या श्री अरविंदाश्रम दिल्ली येथील संचालिका म्हणून काम पाहतात, त्या पद्मश्री तारा जोहर, ज्यांना प्रेमाने आणि आदराने सर्वजण तारा दीदी असं म्हणतात, या तारा दीदींनी मदरनी ज्या वेळोवेळी आपल्याला ध्यान पद्धती सांगितलेल्या आहेत त्यांचं एक प्रकारे संकलन केलंय आणि ही 6 भागांची गायडेड मेडिटेशन नावाची जी मालिका आहे ती दिल्ली आश्रमातर्फे त्यांनी प्रस्तुत केलेली आहे. ही मालिका इंग्रजी भाषेमध्ये आहे. ऑरो मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण ही मालिका मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कोणतं ध्यान कधी करायचं. तर याच्यासाठी आधी सुरुवातीला एकदा आपण हे 6 भाग जसे आपल्याला सवड मिळेल त्या पद्धतीने एकदा बघून घ्यावे. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या मनस्थितीनुसार आणि ज्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार त्यावेळेला कोणती ध्यान पद्धती तुम्ही अवलंबणार आहात ते ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. तुम्ही हे भाग जेव्हा बघाल तेव्हा त्यातनं तुम्हाला तो अंदाज येऊन जाईल आणि मग तुम्ही तुमची ती निवड करू शकता. आपण मगाशी पाहिलं की ह्याला गायडेड मेडिटेशन असं इंग्रजीमध्ये नाव दिलेलं आहे. तर गायडेड मेडिटेशन हा काय प्रकार नेमका असतो, तर यामध्ये निवेदन केलं जातं आणि त्या निवेदनाबरहुकूम तुम्ही ध्यानाच्या स्थितीमध्ये बसून त्या त्या कृती मनाने करणं अपेक्षित असतं. त्याला म्हणायचं गायडेड मेडिटेशन. याचा उपयोग असा होतो की जे अगदी नवखे लोक आहेत, ज्यांना ध्यान कसं करायचं माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी ह्या ज्या सूचना दिल्या जातात त्याबरहुकूम ते ध्यान करणं सोपं जातं. म्हणून हा गायडेड मेडिटेशनचा प्रकार अवलंबला जातो. आता आणखीन एक भाग असा की हे जे गायडेड मेडिटेशन आहे ते वेगवेगळ्या कालावधीचं आहे. म्हणजे काही वेळेला 20 मिनटं, 25 मिनटं, काही ठिकाणी 40-45 मिनटापर्यंत सुद्धा त्याचा कालावधी आहे. अर्थातच आता आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की जेव्हा आपण ध्यानाच्या बाबतीत रुळलेलो नाही आहोत, अगदी नवखे आहोत, तेव्हा आपल्याला साहजिक आहे की इतका वेळ ध्यानाला बसणं हे अगदी अशक्य वाटावं असं वाटतं. ध्यानाला बसणं वगैरे तर अवघडच, पण अगदी साधे डोळे मिटून बसायला जर कोणी 40-45 मिनटं आपल्याला सांगितलं तर कधी एकदा डोळे उघडतोय अशी स्थिती होऊन जाते. मग हा एवढा वेळ जो आहे तो आपण ध्यान कसं काय करणार, तर ह्याच्यासाठी एक सोय आहे असं आपण म्हणूया. ती अशी की इथे जे निवेदन केलेलं आहे त्याच्याबरोबरीने त्याच्यानंतर संगीताचा पण अवलंब त्या निवेदनामध्ये केलेला आहे आणि त्या संगीताच्या आधारे आपलं मन एकाग्र करणं हे तुलनेने आपल्याला सोपं जातं. त्या सुरांची साथ संगत घेऊन आपण पुढे पुढे जायचं आहे आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग लक्षात असं येतं की एरवीच्या मानाने, म्हणजे जेव्हा संगीताचा अवलंब केलेला नाहीये त्याच्यापेक्षा याच्या आधारावर जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा मन चटकन एकाग्र होण्याची शक्यता वाढते. तर तेव्हा म्हणजे आपल्याला एक उदाहरण द्यायचं झालं तर लक्षात येईल बघा की अगदी लहान मूल जेव्हा नुकतं चालायला शिकतं तेव्हा ते फार दूरपर्यंत चालू शकत नाही, पण तेच त्याला जर पांगुळ गाड्याचा आधार दिला तर त्या पांगुळ गाड्याच्या आधाराने पावलं टाकत टाकत ते अगदी दूरपर्यंत चालून जातं. अगदी तसंच आपलं आहे. आपण ध्यानाच्या बाबतीत कदाचित त्या अगदी बालकासारखीच आपली स्थिती असू शकते आणि मग ह्या संगीताच्या सुरावटीचा आपल्याला एक चांगला उपयोग मन एकाग्र करण्यासाठी होऊ शकतो. आणखीन एक यातली गोष्ट अशी की कदाचित अगदी संगीताचा आधार जरी घेतला तरी सुद्धा डोळे मिटून एवढा वेळ बसता येत नाहीये असं जर वाटलं तरीही काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण या ध्वनिचित्रफितीमध्ये संपूर्ण वेळ श्री माताजींचं छायाचित्र आपल्याला समोर दिसत राहणार आहे.
डोळे मिटून आपल्याला बसता येत नसेल एवढा वेळ तर काही हरकत नाही. आपण माताजींच्या छायाचित्राकडे जर एकाग्र होऊन पाहत राहिलात तर ध्यानामधून जो अनुभव येतो तोच अनुभव माताजींच्या छायाचित्रावर मन एकाग्र केल्यानंतर सुद्धा येऊ शकतो, अशी स्वच्छ शब्दामध्ये ग्वाही श्री अरविंदांनी दिलेली आहे. श्री अरविंद म्हणतायत, जे कोणी भक्तिभावाने श्री माताजींकडे वळलेले आहेत त्यांना श्री माताजींच्या छायाचित्रामधून त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकते. आणखी एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय, छायाचित्र हे केवळ एक निमित्त असते, परंतु तुमच्याकडे जर योग्य चेतना असेल तर तुम्ही त्या छायाचित्रामध्ये जिवंत व्यक्तीचे काहीतरी गुणधर्म आणू शकता किंवा ते छायाचित्र ज्याचे प्रतिनिधित्व करते त्या व्यक्तीची जाणीव तुम्हाला त्यामधून होऊ शकते आणि त्या छायाचित्राला तुम्ही त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचे एक माध्यम बनवू शकता. तेव्हा अगदीच काही शक्य नसेल तर संगीताच्या सुरावटीच्या आधारे मन एकाग्र करून श्री माताजींच्या छायाचित्राकडे नुसतं बघत राहिलं तरी सुद्धा आपण आपोआप श्री माताजींप्रती हळूहळू खुले व्हायला लागतो आणि पूर्णयोगाच्या साधनेचा गाभाच म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे माताजींप्रत खुलं होणं ही आहे. त्यामुळे एक प्रकारे या साधनेचा गाभाच आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमधनं हाती लागतो. तेव्हा ज्यांना मनापासून पूर्णयोगाची साधना करण्यामध्ये रस आहे, ही साधना कशी करावी हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी ही पूर्णयोगांतर्गत ध्यान नावाची जी 6 भागांची मालिका आपण केलेली आहे ती निश्चितपणाने आपल्याला उपयोगी पडेल असा विश्वास मला वाटतो. ही पूर्णयोगांतर्गत ध्यान साधना करण्याचं बळ आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या कृपेने लाभो अशी इथे प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद.